तर ज्यावेळेला उन्हाळा लागतो, त्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण हे स्पीडमध्ये होतं आणि म्हणून हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्तवाहिन्या प्रसरण जास्त पावत असल्याकारणाने हे घडण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. थोडा विचार करा, की एक 30-40 वर्षापूर्वी हा ॲस्प्रिन हा मॉलिक्यूल नव्हता. तोपर्यंत गोठून माणसं मरत होते का? हा एक पहिला प्रश्न आहे, की असं घडतच नव्हतं. मग तुम्ही का देताय? हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट ते देता तर देताय. त्या गोष्टीचे होणारे दुष्परिणामांचा विचार नाही करत. अत्यंत सरसकट ती गोळी विकली जाते. आता खूप साऱ्या प्रिस्क्रिप्शन मध्ये एका पर्टिक्युलर एज ग्रुपला ती गोळी तिथे कंपल्सरी दिलेली दिसते म्हणजे ती आहेच आहे. तर ते असं हे फक्त लॉजिकली ठरवलेलं आहे. त्या पेशंटला काही त्रास आहे, काही नाही, त्याचं रक्त असा विचारही केला जात नाही आणि सरसकट अशा गोष्टी वापरल्या जातात. याच्यात एकच उत्तर असतं, मार्केट फार मोठं आहे. नमस्कार. अर्थात वेलच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच मूळ विषयाला हात घालण्याआधी आपण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स करा. आजही आपल्यासोबत प्रसाद रसाळ सर आहेत आणि आजच्या विषयाचं आपलं नाव असणार आहे घोळणा फुटणं. म्हणजे नेमकं घोळणा का फुटतो, कशासाठी फुटतो, काय कारणं आहेत त्या घोळणा फुटण्याचे. आणि मे महिना सुरू आहे आपला, त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी. ह्या जसा तुम्ही बाकीच्या एपिसोडला रिस्पॉन्स दिलेला आहे तसंच आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही ह्या एपिसोडला सुद्धा तसाच भरभरून रिस्पॉन्स द्याल. प्रसाद सर, आपलं ह्या एपिसोडमध्ये पण स्वागत आहे. आणि आपण ऐकलंच असणार आहे की आपला टॉपिक आजचा काय आहे तो. नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटतोय या मे महिन्याच्या एपिसोडमध्ये आणि म्हणूनच आजचा खरंच हा विषय मी निवडलाय, तो म्हणजे घोळणा फुटणं. गेले 33 वर्ष प्रॅक्टिस करताना असं लक्षात येतं, की उन्हाळा लागला की अनेक पेशंट येतात, की डॉक्टर घोळणा फुटलंय, नाकातनं रक्त येतंय. का बरं घोळणा फुटतो आणि तो उन्हाळ्यात का फुटतो? वेगवेगळे जणांच्या वेगवेगळे त्याच्याबद्दलची मतं असतात. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की उष्णता झाली. उष्णता झाली हे ढोबळमानाने केलेलं अत्यंत बरोबर त्याचं कारण आहे. परंतु उष्णता होणं म्हणजे नेमकं काय? तर ज्यावेळेला उन्हाळा लागतो, त्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण हे स्पीडमध्ये होतं. शरीरात उष्णता वाढली की घाम फुटायला सुरुवात होते. रक्तवाहिन्यांचा दाब वाढलेला असतो आणि तो दाब वाढतो जेव्हा, त्यावेळेला अनेकदा जर ज्याची रक्तवाहिन्या, नाकातल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या कॅपिलरीज ह्या नाजूक असतील आणि त्याच्यावरचं प्रेशर वाढलं की रक्तवाहिनी ओपन होते, फुटते आणि मग नाकातनं रक्त यायला सुरुवात होते. आणि म्हणून हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्तवाहिन्या प्रसरण जास्त पावत असल्याकारणाने हे घडण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सध्याचा जो कालावधी चालू आहे याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाचं. तर पहिलं काय केलं पाहिजे? असं जर असेल, हे कारण असेल उन्हाळ्यामुळे होणारा घोळणा फुटणं, तर तुम्हाला त्या ठिकाणी आईस क्यूब्स लावले जातात किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत आईस ठेवून तर नाकाभोवती लावलं. त्याचं कारण असं असतं, की आईस क्यूब्स लावले किंवा थंड आपण त्याच्यावरती लावलं, की त्या रक्तवाहिन्या अशा आत दाबल्या जातात, आकुंचन पावतात त्या आणि त्या आकुंचन पावल्या, की रक्त ताबडतोब थांबतं आणि क्लॉट होऊन जातं ते परत. त्यामुळे सगळ्यात सोपं महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आईस क्यूब त्याच्यावर वापरणं. काही वेळेला ते बंद होत नसेल तर तुम्हाला नेझल पॅक टाकावा लागतो. अगदी प्रेशरने नेझल पॅकिंग टाकलं जातं, ज्याने ते त्याच्यावर दाब देऊन रक्तवाहिन्यांमधलं रक्त थांबवलं जातं. आता हे एक उन्हाळ्यात होणारा घोळणा फुटण्याचा प्रकार झाला. परंतु घोळणा फुटण्यामागे एवढंच कारण असतं असं नाही. एखाद्या पेशंटला ताप आलेला आहे आणि त्या तापात घोळणा फुटला, तर बऱ्याच वेळा असं कारण असतं, की कधी-कधी प्लेटलेट्स त्याच्या कमी झाल्यात.
डेंग्यू सारखा आजार असेल किंवा व्हायरल आजार असेल आणि प्लेटलेट्स कमी झाल्यात आणि त्या प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे मग कधी-कधी नाकातनं रक्त येऊ शकतं. ही दुसरी पॉसिबिलिटी असू शकते. काही जणांमध्ये जन्मजात आजार असतो, ज्यांच्यामध्ये रक्तामध्ये काही फॅक्टर्स कमी असतात आणि त्यामुळे त्यांचा रक्तस्राव थांबत नाही. अशा व्यक्तींमध्ये कधी-कधी रक्त रक्त व्हायला नाकातनं रक्त व्हायला सुरुवात होऊ शकते. ब्लड प्रेशर वाढलं आणि त्यातल्या त्यात ब्लड प्रेशर वाढून जेव्हा मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या टम्म फुगल्या, ज्याला कंजेशन आपण म्हणतो आणि खूप डोकं दुखतंय प्रचंड प्रमाणात, तर बॉडी त्यात ते वाढलेला रक्तदाब नाकातनं रक्तवाहिन्या ओपन करून बरं करत असते, त्याला पॅलिएट करत असते आणि त्यामुळे घोळणा फुटतो. म्हणजे वाढलेलं ब्लड प्रेशरचं पण एक लक्षण घोळणा फुटणं असू शकतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक घोळणा फुटण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे शोधणं आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं हे खूप महत्त्वाचं पण असतं. घोळणा फुटणं म्हणजे लहान मुलं म्हणजे एज ग्रुप प्रत्येक याच्यातला आहे त्यामध्ये. तर आता जसं आपण म्हटलो, की वाढलेलं ब्लड प्रेशर जे आहे त्याच्यानंतरही त्या गोष्टी घडतात तशा. तर आता हे चेक केल्याशिवाय तर आपल्याला कळणार बरोबर. नाही. पण एखाद्याची टेंडन्सीच लहानपणापासून तशी झालेली असेल, तर ते आपण कसं हो, क्युअर मग करू आता शकतो ह्या त्याच्यात? सगळ्या गोष्टी कुठलंही कारण असेल, यातलं कोणतंही कारण असेल, तर त्याच्यात आम्ही होमिओपॅथिक उपचार देऊ शकतो. हं, आता तुम्ही टेंडन्सीचा विचार काढला, म्हणजेच काय तर काही लोकांमध्ये, काही व्यक्तींमध्ये रक्त ओघत नाही लवकर हं, आणि ब्लिडिंग होण्याची टेंडन्सी असते. होमिओपॅथीत इतकी औषधं आहेत रक्त थांबवण्याची. हेमॉरेजिक डायथिसिस असं म्हटलं जातं, म्हणजे टेंडन्सी. डायथिसिस म्हणजे टेंडन्सी. मग असे असलेले लॅकेसिससारखं औषध आहे, जे सापाच्या पॉइझनपासून बनवलं जातं. हं, त्याच्यानंतर फॉस्फरस ही रेमेडी आहे, ज्याच्यात ब्राईट होमिओपॅथीतलं वैशिष्ट्य असं आहे, की रक्त कुठल्या क्वालिटीचं आहे याच्यानुसार औषध ठरतं. बरं. म्हणजे एक ब्राईट रेड ब्लड असेल अगदी पातळ वाहणारं, तर फॉस्फरस ही रेमेडी आहे. लॅकेसिसचं ब्लड हे काळं असतं, काळ्या रंगाचं आणि त्याच्या गुठळ्या-गुठळ्या असतात, क्लॉट झालेलं असतं. क्रॉकस सटायवस नावाची रेमेडी आहे, ज्याच्यामध्ये रक्त हं, हे ताणल्या जाण्यासारखं असतं, स्ट्रिंजी असतं, टिनॅशियस असतं. मग होमिओपॅथीमध्ये क्वालिटी ऑफ ब्लड इज अल्सो टेकिंग इंटू कन्सिडरेशन. म्हणजे क्वालिटी काय आहे ब्लडची? नाकातनं जर रक्त वाहतं तर ते कुठल्या क्वालिटीचं आहे? हे क्वालिटीनुसार रेमेडी ठरते. म्हणजे काही काही पेशंटमध्ये रक्तस्राव होतो, तो पार्टली फ्लुइड असतो, पार्टली क्लॉटेड असतो, थिक असतो. मग ती सबायनासारखी रेमेडी असू शकते. प्रत्येक औषध हे औषधाचा रक्तस्राव हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. आणि त्यामुळे होमिओपॅथी औषध जे काढलं जातं त्या त्या पेशंटच्या लक्षणानुसार, त्याच्या क्वालिटीनुसार, त्याचं ब्लिडिंग कसं होतं याच्याप्रमाणे. उजव्या नाकपुडीतनं असेल तर मेडिसिन वेगळं, डाव्या नाकपुडीतनं रक्त वाहत असेल तर त्याचं मेडिसिन वेगळं. ह्या सगळ्या गोष्टी होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये येतात आणि त्यामुळे तुम्हाला परफेक्ट मेडिसिन शोधलं तर तुमचं काम झालं. मग ती टेंडन्सी पण रिकव्हर होण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होतो. दुसरी गोष्ट काही हे जे आजार आहेत, ज्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हे पर्सिस्टंट राहतं. तर अशा पेशंटमध्ये किंवा वारंवारिता असते. अशा पेशंटमध्ये आपल्याला त्याचे मूळ आजार जर शोधता आला आणि त्याला योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिली, तर त्याच्यातनं पण पेशंटला आपल्याला पूर्णपणे बाहेर काढता येतं. सर एक प्रश्न होता, की आता एक पर्टिक्युलर एज ग्रुप असणारे, की 40-45 च्या वर असणारे, त्यांना हा त्रास होत असेल. पण बऱ्याच वेळा काय असतं, की काही एज ग्रुपला आपण रक्त पातळ होण्याच्या गोळ्या देत असतो. तर याचा काही इफेक्ट त्या हं. ठिकाणी होतो का? कारण होतंच. घोळणा फुटणं म्हणजे रक्तस्राव होणं त्या ह्याच्यामध्ये. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण तुम्ही खूप मोठ्या गोष्टीला हात घातलाय. हे आता तुम्ही विचार करा, की आता 35शी नंतर एखाद्या वेळेला ब्लड प्रेशर वाढलं, ते काही कारणाने वाढलं असेल. कधी चिड झाली आहे, काही वाद झाले, त्याच्याने वाढलं असेल. त्या व्यक्तीला तपासायला गेलं, ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं, की त्याच्या म्हणजे ब्लड प्रेशरसाठीची एक गोळी अँटी हायपरटेन्सिव्ह चालू केली जाते आणि त्याच्याबरोबर एक रक्त पातळ होण्याची गोळी सुरू केली जाते. आता खरंच किती गरज आहे रक्त पातळ ठेवण्याची? हं, थोडा विचार करा, की एक 40 वर्षापूर्वी हा ॲस्प्रिन हा मॉलिक्यूल नव्हता. हं, तोपर्यंत गोठून माणसं मरत होते हं, का? हा एक पहिला प्रश्न आहे, की असं घडतच नव्हतं. मग तुम्ही का देताय? हा पहिला प्रश्न. दुसरी हं, गोष्ट ते देता तर देताय.
त्या गोष्टीचे होणारे दुष्परिणामांचा विचार नाही करत. बरोबर. त्याच्याने काय दुष्परिणाम होतो, की एखाद्या व्यक्तीला लागलं तर त्याचं रक्त गोठत नाही, मेंदूत रक्तस्राव झाला थांबत नाही. म्हणजे त्याचे होणारे दुष्परिणामांचाही आपण विचार करत नाही. आपण म्हणजे जो एक मूळव्याधचा एपिसोड घेतला होता त्यामध्ये हा प्रश्न आपण स्पेशली टाकणार होतो, की सर त्यातही रक्तस्राव होतो, तर बऱ्याच वेळा डॉक्टर काही दिवसांसाठी त्या गोळ्या बंद करतात बरोबर. त्या याच्यामध्ये. तर हाही आजार तशातलाच आहे, की ऑपरेशन करण्यापूर्वी एखाद्या पेशंटला जर अशी ॲस्पिरिनची गोळी सुरू असेल, तर ते 4-5 दिवस, 8 दिवस ती गोळी थांबवली जाते. कारण रक्त गोठलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही अननेसेसरीली तुम्ही रक्त पातळ होण्याची गोळी चालू ठेवलेली असती. लॉजिकली फक्त तर्काने असा विचार केला, की त्याचं रक्त गोठू नये. पण तर्काने हा विचार का नाही केला, की त्याचं रक्त गोठलं नाही तर त्याला काय धोका निर्माण होऊ शकत. बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी विचारात घेणं खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट एखाद्याला खरंच क्लॉट आहे, एखाद्या ठिकाणी रक्त गोठलेलं आहे आणि ते विरघळायचं आहे. मग तुम्हाला ती गोळी देणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही ती गोळी वापरली. मान्य आहे. परंतु तुम्ही सरसकट ती गोळी वापरली जाते. हं. अत्यंत सरसकट ती गोळी विकली कारण जाते. आता खूप साऱ्या प्रिस्क्रिप्शनमध्ये एका पर्टिक्युलर एज ग्रुपला ती गोळी तिथे कंपल्सरी दिलेली दिसते. दिसते म्हणजे ती आहेच आहे. तर ते असं हे फक्त लॉजिकली ठरवलेलं आहे. त्या पेशंटला काही त्रास आहे, काही नाही, त्याचं रक्त असा विचारही केला जात नाही आणि सरसकट अशा गोष्टी वापरल्या जातात. याच्यात एकच उत्तर असतं, मार्केट फार मोठं आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एक बरोबर. नव्या पैशाला बनणारी गोळी आपण ₹1.5 ला, ₹2.25 ला, ₹2 विकत घेतो. मग त्याच्यात मार्केट किती मोठं आहे हा प्रश्नही विचारात घेणं गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार येस, नक्की द्या. पण तो आवश्यकता नसताना तुम्ही खरंच ती गेली पाहिजे का? कारण त्याच्याने रक्तस्राव होण्याची शक्यता शक्यता. नाकारता येत नाही. अगदी बरोबर आहे. येस. सर खूपच छान आपण माहिती दिलेली आहे. विषय वाटायला खूप छोटा आहे, पण त्याचे प्रॉब्लेम्स काय-काय उद्भवू शकतात त्या ठिकाणी आणि तो वेळीच त्याचाही इलाज होणं गरजेचं आहे. तर नक्कीच खूप सुंदर माहिती दिलेली आहे सर. प्रेक्षकांना त्याचा फायदाही होणार आहे. याबद्दल तुमचे अधिक प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. आजचा एपिसोड आपण इथेच थांबवणार आहोत आणि पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच एक असाच छान पद्धतीचा एक नवीन विषय जो आहे तो प्रसाद सरांसोबत घेऊन येणार आहोत. सर खूप खूप धन्यवाद आजच्या धन्यवाद एपिसोडसाठी. स्मिताताई, धन्यवाद प्रेक्षक हो. असाच तुमचा भरभरून प्रतिसाद देत राहा आणि तुमच्याशी गप्पा मारायला मला नक्कीच खूप आवडेल. पुन्हा एकदा धन्यवाद.